नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि टाईम आता 11 वाजलेत आहे. 11 वाजले ते पण आमचा आताशी चहा केला आहे. हे बघा, इथे चहा उकळायला ठेवला होता, तर चहा प्यायचा आहे अजून आम्हाला. तर काय अजून आंघोळ तर उशिरा केली, जरा आंघोळ करायला उशीर झाला. काम होतं, 11 वाजले ते आता. चहा केला आताशी, चहा झालाय करून. इथे जरा पाण्याचा प्रॉब्लेम आलाय, मोटरचा काय घोटाळा झाला आणि भरत होते मोटरचा. सगळ्यांनाच पाण्याचं टेन्शन आले. प्यायचं पाणी आणायचं, अजून प्यायचं पाणी बी नाही. आई बसली तिकडल्या घरात जाऊन. इथले उकरले ते मन चालले झाले काय, पण उकरले सगळं सामान नेल्यामुळं. आता हे आता आमच्या ती चुलत भावाचं अजून घरावरचं पत्र ही काढते ती पत्र काढलं म्हणजे मग पुन्हा सगळ्यांचं सगळं सरसकटच हे करायचं. तर आम्ही खाणार आता चिकन पाव. आता तिकडल्या घरात घेऊन जातो. इथं काही उकरण्यामुळे आयला काही तर बसा येत नाही, त्याच्यामुळे तिकडच्या घरात नाहीच आहे. आमच्या आई झोपते तिकडच्या घरात. तिला उकरले, उकाळ काढलेलं. हे का इकडचं सामान सगळं, घरातलं सामान काढले ना सगळं, त्याच्यामुळं असं दिसतंय तुम्हाला. हे सगळं नेलंय सामान तिकडं. चला मित्रांनो, मग चहा प्यायला चाललंय. आंघोळ झाली आता, शिक उशीर झाला. वल्लपाव आणल्या ते, मग ती भाकर केली करायची म्हणा अजून, पण मला तर खावा आता. काही उन्हाळ्याची भाकरी बी खावा वाटत नाही. आणि आम्ही आणलाय वाला ब्रेकचा पुडा, खायचा आहे आता. 11 वाजले, आंघोळ करायला उशीर झाला, मला काम होता. हे पण घर पाडायचं. या लाल मुंग कशाला राहिले ते, लाल मुंग लेवायला लागले ते आमच्या. एक दिवस नव्हते लागले. आठला जरा गोड झाला. हे वाला ब्रेड खराब होते, ह्याला फ्रीज लागतो, उडून टाका लागतो. तर मित्रांनो, या आम्ही लागलो खायला छान पाव. 11 वाजले ते पण अजून स्वयंपाक काय केला नाही. आई म्हणते भाकर खाऊ वाटत नाही, नको. मला पण आता छान पाव खाल्ल्यावर भूक लागल्यावर करेन परत. उन्हाळ्याचं केले खराब होते पुन्हा. पाणी बी संपले, की मोटरचा काय घोटाळा झालाय पण असतो. गावात कोणाचे बोर घेत होते काही वाजत मारवले. भाकर बी उन्हाळ्याची खावट आणि कालवण बी खावट नाही. दररोज पुढं करायला उजेड पडते. हे पण घर आमच्या चुलत भावाचं, हे पण पाडायचे, सगळेच घर पाडायचे ते. पण काय बहिणीने आमच्या दिलेल्या आईला उकडते, मग हवा लागते चांगली. या चहा प्यायला. आता काय जेवण यायची आता. मी आंघोळ आता केली. कोणत्या भाकरी आता करायचं म्हणजे चहाच केला. मोटरला काय झाले
काय घोटाळा झाला काय माहिती सकाळी हे येऊन बसलो होतो नीट करून अवघड मग झाली का नाही चालू पण असतो हा? झाले का चालू काय बघितले नाही विचारलं नाही मी. बी नाही नुसता खाते का गं हा? पाहू नुसता खाते का नाही. चहा नाही नाही. आमचं झालं सामान उकाळी सगळं काढलं सगळं सामान काढायचं झालं होय तुमचं झालं का आपलं आतलं झालंय पण ते तर फरशी निघते का बघायची फरशी निघाल असली काढायची म्हणून जाऊ दे मला तिकडं कुठं दोनशे एवढ्या फडच्या चांगल्या आता कोण तसले वापरायला लागले तेवढं हाय म्हणा जनावर सुद्धा बघायची फोन आलता म्हणून. फुटले ते सगळे ह्या आमच्या- आम्हाला गेली असेल गॅस कोणावर आहे नाही गेली. हा, शुक्रवार आहे. हा बोला ह्याचं चहा पाणी चाललंय आताशी अच्छा हा कुठे आहे त्या जनावरचं मम्मी बाजारात गेले होय हा बर बोला तर आई आजीला मामाला हा अच्छा. हॅलो हॅलो बरं आहे का होय होय हाय हा झालं चहा पाणी होय त्या पाणी जेवणात हो पण झाडाची 12 वाजत आली आमचा चहा पाणीच होते कुठे गेली तब्येती हा तब्येती बरे आहे ना होय बरे आहे म्हणायचं काय करावं हा. येते का इकडे तू हा इकडे येते का कुठे राहायला ती कवा मुंबईला येते का म्हणते गाडी घेऊन न्यायला येते तुला तिथं कवा चढलो होतं त्या बंगल्याला नाही चढायले पाहिजे गाडी यायचं आपली गाडी आणि गाडी यायचं नवा ते तो राहायला म्हणलं कसं चढू बंगल्याला कुठं चढायचं घरात बसायचं मम्मी असेल घरी सफाई असतो रस्ता नाही लय वर चढायचं काय करावं जत्रा झाल्यावर येईन चालतंय जत्रा का अजून मग महिना दीड महिना हा ये आठवडा 2 आठवडा राहा येऊ होय हा 1 महिन्याला राहायचं नंतर येणारच आहेत ना तिकडे मम्मी पप्पा मे महिन्यामध्ये मग त्यांच्याबरोबर जा वाटते यायची म्हणली मी मोरल्या महिन्यात वैशी गेला इकडे येणारी नाही म्हणत होती हा ते वर्षाला येणार आहे आपल्या याला येणार आहेत ना नाशिकला हो यायची येते हा मग TV त्यामुळे बिले ठेवायची. त्यांच्यासोबत. ठेवायचं नाही काय चालते का नाही काय माहिती बघू बाय आता काय करावं माझ्या तर सांग जसं मम्मी येईन घरात. नंतर भंगारला देऊन टाकायची मम्मी आता तुला दुकानात टाकायची तिला गाडी घेऊन येईल चाला येतं काय तिला रेल्वेनं तवा जेवण नाही का हे आपली गाडी घेऊन येईल ना फोर व्हीलर मग आता मासिक आहे की मासिक झाल्यावर आता मासिकच्या आधी आली असती आणि मग मासिकला आली असती पुढच्या- नाही मासिक आता आता आले, आता. आज 8 दिवस आहे कोण आज आता आठ दिवस आहे नाही सोम हा बरोबर शुक्रवार हा बुधवारी मासिक येते 9 बुधवारी तारखेला येते मासी हा हा आज 8 दिवसात होऊन जाते 9 तारखेला निघायला तुला मग पुढच्या मासिक पर्यंत इकडे हो होय अरे 9 तारखेला मासिक येते आता हा नाही मासिक झाल्यावर हा मासिक झाल्यावर न्यायचा आपण जत्रेच्या आधीच येते मासिक कोणाचं बी तेच ना किती 9 8 7 8 तारखेला आहे ना पुढच्या महिन्यातलं हा पुढच्या महिन्यातला नाही 11 तारखेला येते वाटतं हा मग किती बदलते ना? 8 तारखेला तिकडे ट्रेनने मग तेव्हा त्यांच्यावर येईल ती आता नाही पुढच्या महिन्यातलं 8 तारखेलाच येईन बदलते ना ती 9ला येईल ना 9ला आता 9ला आहे नाही पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यातलं बदलून असतं पुढच्या महिन्यातलं 7 तारखेला किंवा 8 तारखेला येईन मग हे 7 तारखेला बसणार आहेत पुढच्या महिन्यात होय मग 8 तारखेला येते मासिक पुढच्या महिन्याचं अच्छा मग चालेल ना हे 8ला पोहोचतील सकाळी हा 8 तारखेला किंवा 9 तारखेलाच येईल मला तर वाटतंय एखादं झाली की दुसऱ्या दिवशी येतं हा मग एखाद्यास तू बोललेला ना की एखादस कधी 8 तारखेला वाटतं पुढच्या महिन्यात मग 9 तारखेला येईन महिन्याच्या करा मेला 9 तारखेला येईन 12 तारखेला जत्रा आहे आमची एकादशी 8 तारखेला आहे मग 9 तारखेला मासिक येईन. एकच आहे का एखादी हा बरोबर आणि ती नरसिंह जयंती सोमवार रविवारी आहे 11 तारखेला मग 9 तारखेला मासिक येत असं हा मग हे 7 तारखेला बसणार आहेत ना मग चालतंय मग त्यांच्यावर येईल मग ती तिला रेल्वेनं कसं यायला यायचं मम्मी पप्पा तर आहेत ना न्यायचं आणायचं चढायचं दादरला आणून सोडावं लागेल हा मी आता ते रात्रीची ट्रेन आहे ना मग मी जाईल सोडायला मग राहायचंच काय महिना गावात ते कुठं जायचं. आता हे मासिक झाल्यावर नाहीच असले तर नाही दे कोणाच्या दुसऱ्या मासिकाला येईन आहे का नाही मला बी सामान नेऊन ठेवलंय तिकडे लोकांच्या घरात माझी बापला मी काय कुठे बी करीन थांबीन मग हा तेच ना मग मम्मीला तेच बोललो त्या कालच बोललो
जत्राला बी होत नाही बांधकाम. मम्मीला काल कवा व्हायचं महिनाभर राहील जत्रा आता. मग 1 महिना झाला. जत्रा झाल्यावर तवर घ्यायचं फाउंडेशन करून अजून नाही पाणी येतं. पाण्याचं पण हे बोल. मम्मीला करायला लावतो फोन परत. बर बर. कुठे गेली मम्मी? बाजारात गेले. मम्मीला सुट्टी आहे का? हा शुक्रवार. फोन आणला होता होय. जनावर सुद्धा फोन आला. जनावर सुद्धा फोन आला. बर बर. बघ तिला यायचं असलं तर राहीन 8-15 दिवस पुढच्या मासिकाला येईन मग. हा तेच बघतो. विचार मम्मीला मग शनिवारी लेंड्या नको बाबा राहायला मला. जमत नाही लेंड्या. आपलं घर बरं वाटतं. आता काय घरी तर पाडायचं माणसं घर. आहे ते तिथं ही काय घर करायचं हे घर पाडायचं का आता? हे काय घराला काय करायचं या आईला मुंबईला बोलवत आहे नातू या म्हणून, तरी पण तिला जावं वाटेना. चहा पिती गार झाला. माय कुठे गेली? माई कामाला. सगळे गेले कामाला. शुभांगी? ती पण गेली कामाला. दाजी पण गेलं का? नाही पप्पा मम्मी गेले ना सुट्टी दोघांना. हा शुक्रवार. वा तिथं बाजारात. घरीच असतो. बर बर चालतंय. चालेल. हा ठेव मग. मी पण चाललोय जरा बाहेर आता. भाकरी नाही काय केल्या आज. हाय छान पाव खातोय. तू आता चाललाय मग आल्यावर मग याच्यात फोन करतो. नाहीतर मग संध्याकाळी करावं लागेल. मी गेल्यावर मग आईला बोलाय नाहीच. मी चाललोय बाहेर आता. छावी नसते का घरीच मग कर पुन्हा. वहिनी नाही माहित मग मम्मी हाय तर घरी ती कर पुन्हा मग आल्यावर. मम्मी आल्यावर. मम्मीला करायला. हा चालतंय. त्यांचा 10 वाजता 9:30 वाजता आलता फोन. मी काम करत होती. याला थोड्या वेळाने करते. हा चालतंय. म्हणलं चालतंय म्हणलं. ती बी खराब होते ते पाऊल लगेच. उन्हाळ्याचं. संध्याकाळी करून चहा अजून खा. नाही काय ते येतं का लगेच खराब कुठलं खराब होते लगेच नाही होत. नंतर काय चालतंय. लगेच नाही होत. 2 दिवस आले होते. असंच राहू दे उघडं करा. मांजरी लागते खायचं. मला जर येत की पुढे गेला काय म्हणे येतो का तिकडं. मला यायला लागलं आता नाही येतच नव्हता. तिला पिऊन बसतो खाटावर. आम्ही खाल्ले छान पाव. आईला नातो म्हणतोय मुंबईला घेऊन जातो एवढं मासिक. आता मासिक आहे उद्याच्या 9 तारखेला. 9 तारीख मासिक झाल्यावर म्हणला आजीला घेऊन जातो. तर आई म्हणते नको राहायचं तिथं. काय नाही लिफ्ट आहे चढायला. चढायचं नाही लय. लिफ्ट आहे तिथं. आणि पुढच्या मासिकापत्र घेऊन येईल. पुढचं मासिक मे मध्ये येते. काही 15 दिवस राहिले तरी चालतंय तुला राहायचं असतं तर. त्याला घर सोड वाटत नाही. आता घरात तर काय घर पाडायचं. घरात तर काय घ्यायचं. तर आता छान पाव खायचं झालंय आमचं. आता काही करायचं नाही. नाही तर वर अडकवून राहू दे. तर खराब होते नाही उन्हाळ्याचं लगेच. त्याच्यात आणखीच मग 4-5 वाजता चहा करून प्यायचं असं उडून 2 दिवस उडून टाकायचं. खराब होते तर वल्ल पाव लगेच. आमची बहिणीला सुट्टी असती शुक्रवारचं. दाजीला बी कामाला जाते ती. बाजारात गेले तर वाटतं फोन आलता सकाळी. त्यांच्या मोबाईलवर पण बाहेर होते. तर बघू आता आई काय म्हणते. या जायचं असलं तर न्यायला येतो म्हणते ती गाडी घेऊन. मोबाईल गाडी घेऊन यायचं म्हणलं तर त्याला पण लई खर्च आहे. पण जाईल म्हणजे पुढच्या मासिकापुत्र जत्राला माघारी येते. इथं तर कुठं आता घर पाडलंय म्हणलं पाडायचं. आता सामान तर नेऊन ठेवलं. इथे राहायची आपदा. माझी मग एकटा कुठे बी काय खाईन करीन कुठे बी राहीन काय तर. हे झालं म्हणजे पाडलं म्हणजे मग काय बघू आता. आज तर पोट भरले. मी 2-4 पाव खाल्ला. खायची काय मला पित्त झालंय तरी पण चहा पितोय मी. भाकर तर काय खावाट नाही. तिथं गार हवा आहे. खाली बसायला लय पटांगा नाही. हा खाली पार्किंगची सोय आहे त्याच्यामुळे खाली बसायला लय पटांगा नाही. आणि पायऱ्या काय थोड्या येते लय नाही त्या उतरायच्या. ना पायऱ्या नाही उतरायच्या. तसल्या ह्यानी बसाय खाली सोडा येते जाय येते.
लिप असल्यामुळे लिफ्टनं जाय येते. मग ते काय 15 दिवस थांबलं घरीच. संडासची सगळी सोय आहे, कुठे बाहेर जायचं नाही, काय नाही काय नाही. एवढं पाव राहिलं ते खायला आणला तर पुढं. तिथे ठेवा कोण. चला मित्रांनो, मग नाताचा फोन आला तर आजीला मुंबईला या म्हणून. पण आई म्हणते मला नाही करमायचं तिकडं, मी ते एकटाच राहायचो कसा. पण मी म्हणलं जा आता, एवढं मासिक 9 तारखेला मासिक येते भाऊचं. मासिक झाल्यावर जा म्हणले. पुढच्या मासिकाला येण म्हणले महागारी. बाचा म्हणला न्यायला येतो आजीला, त्यांची आहे गाडी घरची. पण आईला दम निघतो का नाही काय माहिती. पण तरी पण बघू काय म्हणते काय नाही. ती बहीण गेली बाहेर बाजारात, सुट्टी असते तिला आज. तर मग आजी नातीच्या गप्पा कशा वाटल्या आणि माझं आमचं चहापावचा रेसिपी किंवा चहापावचाच ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. घर पाडायचं यायला म्हणलं जायचं तुला तर राहायची भीती सोय नाही का. तर बघत आई काय माहिती, आईच्या मनावर. जायची असेल तिच्या जवळ वाटत असेल तर जाईल, नसेल जायचं तर राहील. ठुले सामान दुसरीकडे नेऊन तिच्या मनानं मी आग्रह काय करत नाही. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.